त्वचाविकार, सौंदर्यावरचे उपचार, केसांचे विकार आदींच्या उपचाराविषयी श्री विश्वसंजीवनी आयुर्वेद अँड ॲडव्हान्स लेझर सेंटरचे संचालक डॉक्टर भगवान कराळे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर भगवान कराळे, ओनर ऑफ श्री विश्वसंजीवनी आयुर्वेद ॲडव्हान्स लेझर सेंटर. मी आज जो आपल्यासमोर टॉपिक घेऊन आलोय त्याचं नाव आहे इंटिग्रेटेड प्रॅक्टिस किंवा ट्रीटमेंट म्हणायचं आपण त्याला. आता इंटिग्रेटेड ह्या शब्दाचा अर्थ मराठीत काय तर मिश्र किंवा संमिश्र चिकित्सा. आता याच्याविषयी आपल्याला सांगायचं तर कसं होतं की बाजारात तुम्ही एखादं प्रोडक्ट घ्यायला गेले किंवा एखादी कुठल्या व्याधीवर आपल्याला उपचार करायचा असेल आपण ठरवलं, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न येतो मी ॲलोपॅथी घेऊ की आयुर्वेद घेऊ. मग आपल्या मनात नानाविध प्रश्न तयार होतात, प्रत्येकाचा वेगळा वेगळा सल्ला असतो. ह्या सगळ्याचं सोल्युशन म्हणून आम्ही घेऊन आलो इंटिग्रेटेड प्रॅक्टिस. इथं आपल्याला या विचाराची गरज नाही. इथं आम्ही तुम्हाला जे देणार आहोत ते तुम्हाला काय योग्य आहे ते देणार आहोत. आपल्याला जर वाटलं आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायला हवी तर आपण आयुर्वेदिक देणार. आपल्याला वाटलं ॲलोपॅथी ट्रीटमेंट करायची तर ॲलोपॅथी ट्रीटमेंट करणार. किंवा आपल्याला जर वाटलं की मॉडर्न अजून काही टेक्नॉलॉजीच्या आधाराची गरज आहे, जसं कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये बरेच लेझर ट्रीटमेंट्स असतात, मशीन्स ट्रीटमेंट असतात, आपण ह्या ट्रीटमेंट त्या रुग्णाच्या व्याधीनुसार आपण चूज करतो आणि जे सगळ्यात बेस्ट असेल ते सगळ्यात जास्त बेस्ट देण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळेच हजारो पेशंट आज खुश आहेत, त्यांना त्या व्याधीतून उपशम मिळाला, त्यांना बरं वाटलं आणि आज ते आनंदाने जगत आहेत. म्हणून मी आज तुम्हाला ह्या इंटिग्रेटेड प्रॅक्टिस विषयी माहिती देणार आहे. तर इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करत असताना आपल्याला समजून घ्यायचे त्या दोन गोष्टी कुठल्या, तर हीच प्रॅक्टिस का किंवा हेच आयुर्वेदिकच ट्रीटमेंट का किंवा ॲलोपॅथीच का. तर प्रत्येक पॅथीचं एक ठराविक लिमिटेशन आहे. कुठलीही पॅथी आजपर्यंत परिपूर्ण नाही. कुठल्याही शास्त्राचं एक लिमिट असतं की त्याच्या पलीकडे ते काम करत नाही. याच्यामध्ये आपण जेव्हा आयुर्वेदाचा विचार करतो तर खरोखर आयुर्वेद काही व्याधीमध्ये काही आजारामध्ये गुणकारी आहे. तसंच ॲलोपॅथीलाही काही ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदापेक्षा चांगले रिझल्ट आहेत. मोठ्या मोठ्या सर्जरी आपण ॲलोपॅथी शिवाय करू शकत नाही. तसे छोट्या छोट्या काही ट्रीटमेंट आहेत तर आपल्याला ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही. मग आपण काय करणार? जेव्हा तुम्ही आमच्या सेंटरला भेट द्याल आम्ही पहिल्यांदा हा विचार करणार की तुम्हाला कुठल्या शास्त्रानुसार गेलेले योग्य आहे आणि ती ट्रीटमेंट आपण चूज करून मग त्यानुसार आपण ट्रीटमेंट देणार, जेणेकरून तुम्हाला त्या रोगापासून उपशम तर मिळेलच, परंतु त्याबरोबरच तुम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळाल्या कारणाने तुम्हाला त्या व्याधीतनं उपशम मिळेल, तुम्हाला बरं वाटेल. आणि हेच आपल्याला साध्य करायचे म्हणून आम्ही ह्या एका छताखाली इंटिग्रेटेड प्रॅक्टिस किंवा ट्रीटमेंट करत आहोत. आता इंटिग्रेटेड प्रॅक्टिसमध्ये आपण ज्या सेंटरला काम करतो याच्यामध्ये 3 टप्पे मी करू इच्छितो. याच्यामध्ये पहिला टप्पा जो आपण गृहीत धरणार तो आयुर्वेद म्हणणार. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्या याला म्हणणार की आपण मायनर सर्जरीज किंवा ज्या इन्व्हेजिव्ह सर्जरीज म्हणू आपण, ज्या कमीत कमी त्रासाने आपण एखाद्या रुग्णांवर करतो. तिसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये की कॉस्मेटिक अँड ॲस्थेटिक ट्रीटमेंट्स. आता ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपण एकाच ठिकाणी करणार आहोत, परंतु याचं थोडक्यात आपल्याला एक 5-5, 10-10 ओळीमध्ये मी आपल्याला विश्लेषण सांगतो. बाकी आपण नंतर त्याच्याविषयी डिटेल्स घेणारच आहोत. तर पहिला जो भाग आहे तो आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो तर आपल्याला बऱ्याच जणांना शोधन शमन चिकित्सा ऐकून असाल, त्याच्यानुसार आपण पंचकर्म करतो किंवा काही गुटी वटी काढे या स्वरूपात वनस्पतीची औषधं देतो. आपण या सेंटरमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, जे आयुर्वेद शास्त्र जुनं आहे त्याला आपण मॉडर्न शास्त्राचाही काही आधार घेतलाय. बऱ्याच गोष्टी आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या वापरात आणल्यात. त्याच्यामुळे काय झालं की जे पूर्वीच्या आयुर्वेद शास्त्राचंच बेस ठेवून आपण पेशंटला अधिक सुसह्य ट्रीटमेंट देऊ शकतो. याच्यामध्ये आपण संधिवातासारखे आजार, आमवातासारखे आजार, मणक्याचे आजार, असे नानाविध आजार आपण आयुर्वेदाने एकदम चुटकीसरशी बरे करू शकतो. त्याच्यासाठी आपण जे काही आवश्यक जे आपल्या सेंटरला त्याचे साहित्य आहे किंवा साधनं आहेत ते आपण अवेलेबल केलेले आहेत. दुसरा प्रकार येतो तो मायनर सर्जरीज. मायनर सर्जरीज म्हणजे काय तर छोटे छोटे ट्रीटमेंट्स आपण जसं वॉर्ड्स आपण ज्याला चामखीळ म्हणतो किंवा कॉर्न ज्याला आपण मराठीमध्ये कुरूप म्हणतो, किंवा जसं कान उघडणे स्त्रियांमध्ये किंवा छोटे छोटे कुठेतरी ओव्हर ग्रोथ होणे
बॉडी शेपिंग सारख्या ट्रीटमेंट्स असतात. हे अगदी आपण छोट्याशा अगदी 10-5 मिनिटाच्या शस्त्रक्रियेनंतर त्या पूर्ववत करतो. त्याच्यामुळे तुमचं सौंदर्य खुललं जातं. जे गोष्टीला तुमच्या शारीरिक बाधा आहे ती क्लिअर होते. ह्या गोष्टी आपण मायनर सर्जरीमध्ये आपण करतो. तिसरा जो प्रकार आहे मी म्हटलं तसं ऍस्थेटिक आणि कॉस्मेटिक सर्जरी. हा आता रिसेंट ट्रेंड आला हल्ली. याच्यामध्ये आता पूर्वी जसं आपण पार्लरमध्ये जायचो, एखादे ठराविक फेशियल करायचो, ठराविक औषध कॉस्मेटिक वापरायचो आणि त्या तात्पुरता आपण ग्लो आणायचो. ऍस्थेटिक ट्रीटमेंटमध्ये आता पूर्ण बाकीच्या गोष्टीचा विचार केला गेला. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की कमीत कमी मशीन्स ट्रीटमेंट किंवा कमीत कमी औषध वापरून आपण सौंदर्यवर्धक चिकित्सा देतो किंवा बॉडी शेपिंग करतो किंवा त्याच्यासाठी मशीन्स लेझर याचा वापर करतो. केमिकल पिलिंग सारखी औषधं वापरून आपण त्वचेचं सौंदर्य आणखीन खुलवतो. ह्या सगळ्या आपण ट्रीटमेंट्स याच्यामध्ये करतो. तर मला सांगायला अत्यंत आनंद होईल की ह्या सर्व ट्रीटमेंट तुम्हाला एकाच छताखाली एकाच सेंटरमध्ये मिळतील आणि त्या सेंटरचं नाव आहे श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड ऍडव्हान्स लेझर सेंटर. हे कुठं आहे तर हे पाईपलाईन रोडला, आराध्या अव्हेन्यू, 2रा मजला, एकविरा चौक, सावेडी पाईपलाईन रोड, अहमदनगर. आणि यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंटची आवश्यकता आहे. येण्यासाठी तुम्ही अवश्य फोन करा. फोन नंबर आहे 99-770-340. या नंबरवर आपण 24 तासामध्ये कधीही कॉन्टॅक्ट करून बाय अपॉइंटमेंट आपण आमच्या सेंटरला भेट देऊ शकता. आम्ही आपल्या सेवेसाठी डॉक्टर सौ संजीवनी कराळे आणि मी स्वतः डॉक्टर भगवान कराळे आपल्या सेवेसाठी इथं आहोत. आपण 100% सेंटरला भेट द्याल आणि आपल्या व्याधीपासून उपशम करून घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद.